हॅलो मॅडम. काय रे झंप्या, पोचलास का घरी? आणि आता इतक्या रात्री कशाला कॉल केलास? मॅडम तुम्ही की नाही लय भारी आहे सा. आईला केक आणि साडी दोन्ही आवडलं. ओळखलंस का? मला वाटलं खुळ्यासारखं डोकं खाजवत बसला असेल विचार करत हे पार्सल कोणी दिले म्हणून. त्यासाठी थँक्यू मॅडम, पण काय गरज होती या सगळ्यांची? गरज होती. मला माहिती होतं कामाच्या गडबडीत तुला वेळच नाही मिळणार, म्हणून आपली छोटीशी मदत केली. मॅडम सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला असा त्रास आणि ते खर्च मला ते अवघडल्यासारखं होते. अहो आता उगाच इमोशनल ढाचे देऊ नकोस. आणि काय अवघडल्यासारखं? तू माझ्या सुखासाठी केवढं काय काय करतोस ते चालतं हा? तेव्हा नाही होत का तुला अवघडल्यासारखं? मग मी पण करू शकते हे. आणि तुझ्या आईच्या डोळ्यातला आनंद बघून मला असं वाटेल की माझ्याच आईला साडी दिली. तुझ्यासाठी नाही, हा तुझ्या आई बाबांच्या सुखासाठी केलंय मी सगळं. मॅडम तुम्ही खरंच ग्रेट आहे सा. मग आहेच मी ग्रेट. तू जास्त इमोशनल डोस पाजू नकोस आता मला. आणि तुला आठवतंय ना पार्टी अध्यक्षांनी काय सांगितलं होतं ते म्हणाले होते की ह्या मुलाबरोबर मैत्री कधीच तोडू नकोस. मग मी फक्त आपली मैत्री जपायचा प्रयत्न करते शुभू. आणि आता तूच मला सांग, ह्या मिस वादळाला दुसरा मित्र मिळेल का? काय नाही ना? मग तू आता ह्या सगळ्याचा विचार करू नकोस रे. तू मस्त मज्जा कर, एकदम हुरफुर हिट. बरोबर आहे की तू घरी हेच सांग की तूच हे सगळं आणलंयस, म्हणजे त्यांना छान वाटेल. कळलं ना झंप्या? होय मॅडम, थँक्यू वन्स अगेन. ओके बाय. शुभू सगळ्या फाईल्स तयार आहेत? हो सर. आजच्या मीटिंगचा एक एक सेकंद महत्वाचा आहे माझ्यासाठी. हो सगळे तयारी झाली साहेब, वेळेवर पोहोचू आपण. नंदा का तुला बरोबर कळतं ना मी महत्वाच्या कामासाठी जातोय तर? आजचं काम जर का झालं ना तर कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं एक महत्वाचं आणि नवं पाऊल टाकल्यासारखं होईल बघ. तू पाऊल टाकलेस ना मग यश तुझंच आहे. माझ्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत. सुखरूप जा आणि लवकर या. दही साखर घे. नंदा का मी आधीच सांगितलं होतं मी जेव्हा महत्वाच्या कामासाठी जातो तेव्हा असा अपशकुन होता का म्हणे. या नको असलेल्या दर्शनामुळे आधीच माझी 2 मिनिटं वाया गेलीत. एकदा इलेची जागा आणि मर्यादा स्पष्ट करून सांग. काय ग श्रावणी, लहान आहेस का तू आता? समजत नाही का तुला? भैया महत्वाच्या कामासाठी निघाला आणि तो शिवड्यासारखी धावत मध्ये येतेस. त्याला नाही आवडत अशा वेळेला तू मध्ये आलेलं. 2 मिनिटं वाया गेलीत त्याची. काही अशुभ झालं तर जबाबदार कोण? साहेब ट्रॅफिक होण्याआधी निघायला पाहिजे आपल्याला. चला येतो. उगीच डोळे पुसण्याचं नाटक करू नकोस. याची 2 मिनिटं जी वाया गेलीत ना त्याच्यामुळे काही अपशकुन झाला तर त्याला तू जबाबदार असशील. कारण तुझं पाऊलच अपशकुनी आहे. देव करू आणि तो सुखरूप घरी येऊ. नाहीतर तुला तुझ्या या चेहऱ्याची किंमत मोजावीच लागणार. बाकी जे व्हायचं ते होणारच.
या ठिकाणी पाहू शकता आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांच्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे. त्यांच्या गाडीवर दरड कोसळलेली तुम्ही इथे पाहू शकता. त्यांच्या सोबतच त्यांचा पीए सुद्धा होता. मात्र या दोघांची कितपत जीवितहानी झाली आहे ते आम्हाला माहित नाहीये. आमच्या सूत्रांकडून आम्ही त्यांची माहिती घेऊन तुम्हाला लवकरच देऊ. मोक्षा, अपर्णा, श्रावणी, लवकर या. काय झालं? मधमी बघ. या ठिकाणी आपण बघू शकता शिक्षण मंत्र्यांच्या गाडीचा भीषण असा अपघात झालाय. काही वेळ आधी त्यांची गाडीतून त्यांचा ताफा इथून जात असताना प्रचंड प्रमाणात दरड त्यांच्या गाडीवर कोसळली. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या गाडीमध्ये त्यांचा पीए देखील होता, जो स्वतः गाडी चालवत होता. पण या अपघातात जीविताची हानी झाली आहे की नाही हे अद्यापही कळलेलं नाहीये. आम्ही लवकरात लवकर आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद. अरे फोन लाव ना. फोन लाव लवकर. फोन लावतो. डॉक्टर, नक्की काय झालंय? आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. थोड्यात मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. मंत्री साहेब आणि त्यांच्या पीएला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, पण त्यानंतरचा कोणताच अपडेट आपल्याला मिळालेला नाहीये. डॉक्टर काही बोलायला तयार नाहीयेत. याचा अर्थ बातमी फारशी बरी नसावी. या अपघातात कोणीही वाचलं नसल्याची संभावना आहे. लागतोय का? नाही ना, फोन नाही लागत. परत लाव. लावतोय. बाबा, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अपशकुनी कुठली? हे सगळं काय झालंय? नाही, तुम्हाला काही होऊ शकत नाही. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. हे शक्यच नाहीये. तुमच्याशिवाय कोण आहे या जगात माझं? तुम्हीच तर माझी फॅमिली आहात. माझं सर्वस्व आहात तुम्ही. देवा, मी तुला नेहमी सांगते ना की माझ्या बाबांना सुखरूप ठेव, आनंदात ठेव. काय केलंस तू हे? अरे माझ्या बाबांना काही झालं तर मी कशासाठी जगू, काय करू?